नमस्कार, मी उमाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवणार आहे कैरीचे लोणचे। त्यासाठी मी ही कैरी घेतलेली आहे, 1 किलो कैरी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। परत याची बारीक बारीक फोडी करूनही मी पाण्यामध्ये टाकणार आहे। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी घेतलेलं आहे। हे या ग्लासाने 2 ग्लास तीळ घेतलेले आहेत, 1 ग्लास मोहरी घेतलेली आहे, त्याच ग्लासाने 1 ग्लास लाल तिखट आणि 1.5 ग्लास मीठ घेतलेलं आहे। मी या ग्लासाच्याच मापाने घेतलेलं आहे सगळं। हळद थोडीशीच वापरायची आहे आपल्याला, लसण, थोडीशी लवंग आणि एक ते 1.5 ग्लास मी तेल घेतलेलं आहे। आता हे सर्वप्रथम मी याची फोडी करून पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मी तीळ भाजून घेतलेले आहेत। तेल कडक करून घेऊन आपल्याला त्यामध्ये लसण, लवंग आणि थोडीशी मेथीची दाणे टाकून आपल्याला हे करून घ्यायचे। तेल गरम करून परत त्याला थंड करून घ्यायचं आहे। आपली कैरीची फोडी तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल आता व्यवस्थित गरम झालेलं आहे। यामध्ये मी हे लसण थोडंसं जाडसरच लसण वाटून घेतलेलं आहे, त्याला थोडंसं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। यामध्ये मी हे लवंग टाकून घेत आहे आणि मेथी दाणे पण टाकून घेत आहे, कारण मेथी दाणे लसण कडल्यानंतरच टाकायचं आहे, कारण जास्त तळले तर कडसरपणा लागतो, म्हणून त्यामुळे लालसर झाल्यानंतर लसण मगच मेथी दाणे टाकून घ्यायचे आपल्याला। यामध्ये लसण आपलं व्यवस्थित तळलं गेले। आता मी गॅस बंद करून घेते। आपल्याला आता तेल थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला तेल लोणच्यामध्ये टाकायचं नाही आहे। आता हे फोडी मी पाण्यातून बाहेर काढून कोरड्या कपड्याने कॉटनच्या पुसून घेतलेले आहेत। हे पहा असे झालेत। आता यामध्ये मी तेल टाकून पहिलं सुरुवातीला मी सगळं हे करून घेणार आहे, कारण तेल थंड झालेलं आहे। असं तेल टाकून घ्यायचं। यामध्ये तुम्ही तेल किती खाता त्या हिशोबाप्रमाणे टाकायचं आहे, कारण मीठ आणि तिखट टाकल्यानंतर मिठाला खूप पाणी सुटतं अजून। अशा पद्धतीने आपण हे करून घ्यायचं। तेल बारीक वाटून घेतलेली आहे। आता यामध्ये मी टाकून घेणार आहे मोहरी, कारण मी तीळ जे घेतलंय ना ते तिळाचं म्हणजे मोहरीचं प्रमाण कमी कशामुळे घेतलं की मोहरीमध्ये खूप उष्णता असते, मोहरीमुळे तोंडातलं येतं, म्हणून मी थोडंसं तिळाचं प्रमाण यामध्ये जास्त घेतलेलं आहे। बरेच जण तीळ वापरत नाही आहेत, पण मी वापरते। तुम्ही एक वेळेस तीळ पण घालून वापरून बघा। लोणचं आवडलं तर मलाही कमेंटमध्ये कळवा। तीळ टाकले, आता बारीक वाटून घेतले तीळ पण मी। ते सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला, मगच आपल्याला यामध्ये मीठ आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही कशा प्रकारे वापरता त्या प्रकारे वापरायचं आहे, आणि मीठ मी जास्त वापरलेलं आहे जरा, आणि हळद 2 चमचे। आता हे सगळे एकजीव करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित। अशा पद्धतीनं आपलं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे। तुम्ही पण करून पहा। आता हे भरणीमध्ये मी भरून घेणार आहे। काचेची भरणी असेल तर खूप छान। मी माझ्याकडे काचेची भरणी नाही, म्हणून मी प्लास्टिकच्या याच्यामध्ये भरत आहे। याच्यामध्ये पण लोणचं खूप छान राहतं। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये माझं लोणचं कसं झाले ते कळवा। धन्यवाद।